आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नमस्कार। वृत्तवाहिनी जनता एक्सप्रेस आणि दैनिक प्रजासत्ताक जनतामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील कामगार क्षेत्रामध्ये एक महनीय व्यक्ती आज कामगार क्षेत्राबद्दल जी काय तळमळ आहे, जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत, जो विचार आहे ते ऐकण्यासाठी त्याला निमंत्रण केलं आहे। ते आहेत कॉम्रेड एम ए पाटील आणि एम ए पाटलांचं ह्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत। प्रश्नाबाबतीत आपला सध्याच्या परिस्थितीबाबतीत कामगारांचं अस्तित्व या बाबतीत आमचे प्रेक्षक जाणून इच्छितात, आपला विचार काय आहे? धन्यवाद। प्रश्न खूपच मोठा विचारले तुम्ही आणि त्याचं उत्तर मी देतो। आपल्याला भारत देशातल्या कामगारांची परिस्थिती समजून घेताना आता जगात काय परिस्थिती आहे समजून, जगाचा विचार करून भारताचा विचार करणं ही एक विचार पद्धतीची एक विचार पद्धती आहे। आता जगामध्ये सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल तर तो पर्यावरण, त्याच्यावर मी जास्त काही बोलत। दुसरा कुठला मोठा जर प्रश्न असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, संपत्तीचं केंद्रीकरण। आता ही आकडेवारी तर तुम्हाला माहिती आहे की 10% श्रीमंतांकडे किती प्रॉपर्टी आहे, बाकीच्या 90% जनतेकडे किती प्रॉपर्टी आहे। जे जगात घडतं ते भारतातही घडतं। जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ आताच्या जगातला 2 नंबरचा मोठा प्रश्न। तिसरा प्रश्न जो आहे, जो जगात सगळीकडे घडतो, तो प्रश्न म्हणजे सर्वसाधारण जनतेची क्रयशक्ती, परचेसिंग पॉवर ऑफ पीपल इज रिड्युसिंग फास्ट, हा कमी होत चालली। चौथा मुद्दा जर उल्लेख करायचा झाला तर केवळ भारत देशात नव्हे, जगातल्या सर्व राष्ट्रांमध्ये कामगारांचे कायदे कामगार विरोधी केले आणि कॉर्पोरेट धार्जिने केले, हे सगळ्या जगामध्ये घडतंय। आणि या पार्श्वभूमीवर आता जी परिस्थिती आहे, रुपया फसवतो, त्याचे काय परिणाम होणार आहे काय माहिती नाहीये। तर 82 रुपयावर पण जाईल, महागाई वाढते प्रत्येक गोष्टीची, त्याची आकडेवारी मी काही तुम्हाला देत नाही। आणि अशा या परिस्थितीमध्ये जनतेची क्रयशक्ती कमी आणि संपत्तीचं कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्या बाजूला, अशा परिस्थितीमध्ये जगभरामध्ये कामगार वर्गाचा, जनतेचा प्रवास चालला। आता ही पार्श्वभूमिका एकदा ध्यानात घेतली तर मग कामगार वर्गाचे प्रश्न सांगणं सोपं जातं। उदाहरणार्थ, जगात कामगारांची काय परिस्थिती आहे? जगामध्ये ग्रोथ होते, परंतु त्या ग्रोथचं वर्णन ही रूटलेस ग्रोथ आहे, ही रुथलेस ग्रोथ आहे, ही जॉबलेस ग्रोथ आहे। म्हणजे ग्रोथ होते पण हे 3 शब्दांनी जे काही व्यक्त केलं याच्यातून नोकऱ्या नाही निर्माण होत, हे दमन करून ग्रोथ होते। ही रूटलेस ग्रोथ आहे, जे सगळ्या जगामध्ये किंवा भारत देशामध्ये जे संपत्ती निर्माण होते त्या संपत्तीचा योग्य वाटा सर्वसाधारण जनतेला जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही। आणि जग जर काही सुधारायचं असेल, ट्रॅकवर आणायचं असेल तर जनतेला नोकऱ्या मिळायला पाहिजे, त्यांना काही एक विशिष्ट इन्कम मिळालं पाहिजे, बऱ्यापैकी डिसेंट वर्क, डिसेंट वेजेस आणि सोशल सिक्युरिटी मिळायला पाहिजे। आणि अशा प्रकारे जर जनतेला हे सगळे हक्क मिळाले तर ऑटोमॅटिकली देशाची प्रगती जास्त चांगल्या पद्धतीनं, इक्विटेबल पद्धतीनं जगाची प्रगती होईल। ही एकूण जी काही परिस्थिती आहे ती अशी आहे। मग आता कामगारांची परिस्थिती काय असा जर प्रश्न विचारला तर नोकऱ्या मिळत नाही। आणि आता सगळीकडे आर्टिफिशियल ग्रोथ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला लागले।
आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ इंटरनेट येणार, आणखीन काय काय येणार, आणि याच्यामधून नोकऱ्या निर्माण होत नाही. नोकऱ्या निर्माण न होण्याचा जो प्रश्न आहे हा जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भारत देशातली आत्ताची बेकारी ही उच्चांक आहे. जगभरच बेकारी वाढते आणि आर्टिफिशियल ग्रोथ आणि त्याच्याबरोबर मेकॅनायझेशन ऑफ प्रत्येक गोष्टींचं मेकॅनायझेशन होत जे चाललेलं आहे. शेतीमध्ये आणण्यातलं मेकॅनायझेशन, खाली भात कापणी करता काही मजूर लागत नाही, भात मळणी करता मजूर लागत नाही, त्याची काय भांगलन बिंगलन वगैरे जे काय करायचं असतं त्याच्याकरता मजूर लागत नाही, ते मेकॅनिकली करतात. ऊसाची आणि गव्हाची शेतं कापायची जर असली तर काहीतरी मोटर आतमध्ये सोडून ते सगळं कापून त्याच्या. याचा अर्थ असा की शहरामध्ये कारखानदारी वाढत नाही. हे मुंबई शहर, हे ठाणे शहर, नवी मुंबईमध्ये मीच तुम्हाला विचारतो, गेल्या 20 वर्षामध्ये नवीन एकही कारखाना तयार झालाय का? नाही झालेला. मग तुम्ही आमच्या मुलांना नोकऱ्या कुठे मिळणार? आणि ही जी बेकारीची जी परिस्थिती आहे ही शासकांच्या भांडवली धोरणामुळं सगळ्या जगभर हे संकट ओढवलेलं आहे. आणि हे जर बदलण्यासाठी काय करावं लागेल हे तुमच्याशी मी बोलेन. परंतु आता बेकारीचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर महागाई आहे, त्याच्याबरोबर इतरही भ्रष्टाचार पण आहे, विषमता पण आहे, धर्मांधता पण आहे. हे सगळे जर प्रश्न सगळे एकत्र केले तर देशाची आणि जगाची सगळीकडंच काहीतरी नवीन मार्गाने जाण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आताच्या पद्धतीनं प्रगती होत नाहीये खऱ्या अर्थाने, चांगल्या अर्थाने. इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन होत नाहीये, समन्याय होत नाहीये. ही परिस्थिती जर बदलायची जर झाली तर नवीन काही वेगळी धोरणं घ्यावी लागतील. आता मोदी सरकारनं नवीन जे कायदे आणलेले आहेत त्याच्यामध्ये संपाचा अधिकार जवळजवळ काढून घेतले आणि कामगाराला संप करायची जर परवानगी नसेल, कायदेशीर नसेल, तर तो लढणार कसा मार्गाशी? नंबर 1. दुसरा, मालक वर्गाला आता नवीन कायद्यांमध्ये जो अधिकार दिलेला आहे की तुमची फॅक्टरी तुम्ही कधीही बंद करू शकता, त्याच्याकरता सर्वात सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. पूर्वी तो कायदा म्हणजे 100च्या खाली जर कामगार असले तर कधीही बंद करता येत होता. 100 कामगार जर असले तर सरकारची परवानगी घ्यायला लागत होती. आता ते 100चं जी काही संख्या आहे ती 300 होती. म्हणजे 300च्या खाली जे कारखाने आहेत तिथल्या मालकांना कधीही आपली फॅक्टरी बंद करता येते. खरं फॅक्टरी काय केवळ मालकाची नसते, त्याच्यातली जागा, त्याच्यातलं पाणी, त्याच्यातले इन्व्हेस्टमेंट, त्याचं बँकांच्याकडनं त्यांना जी काही मदत होते ती जनतेकडनं सगळी मदत होत असते. परंतु बंद करण्याच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये करताना सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही असा कायदा होतो. कॉन्ट्रॅक्ट पद्धत सार्वत्रिक झाली. आता हे सगळं मुंबई पाहतो आपण, बेलापूर, आपण इथं राहतोच, ठाणे ही वागळी स्टेट आहे. त्याच्यामध्ये कुठं युनियन्स 10-20% माणसं ही परमनंट असतात आणि बाकीचे 90% सगळे कंत्राटी कामगार असतात. आणि कंत्राटी कामगारांना संघटना बांधता येत नाही, बार्गेन करता येत. आणि अशा प्रकारे त्याच्यात भर म्हणून नवीन कायद्यामध्ये फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टची संकल्पना आणली. फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ असा की तुम्हाला 6 महिन्याकरता नोकऱ्या ठेवतं, वर्षाकरता ठेवतोय, 2 वर्षाकरता ठेवतोय, ती मुदत संपली की तुमची नोकरी संपली. असा मनुष्य हक्कासाठी काय भांडे? तो थोडं सांगणार मला किमान वेतन मिळालं पाहिजे, तो बोलला की त्याची नोकरी. कंत्राटी कामगारांचं काय? कंत्राटी कामगारांचे आणि फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांची जी स्थिती अशी 90% जनता, असा 90% श्रमिक वर्ग आहे. याची स्थिती गुलामासारखी झाली. तो कुठलाही घटनेमध्ये बाबासाहेबांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. बाबासाहेबांनी बरेच कामगार कायदे केलेले आहेत. त्याच्यातला जे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं असेल, संघटना बांधण्याचं स्वातंत्र्य असेल,
संप करण्याचं स्वातंत्र्य असेल, ही सगळी स्वातंत्र्य मोदींच्या नवीन कामगार कायद्यामुळं मध्ये काढून घेतलेले आहे. मी जर असं स्टेटमेंट केलं की भारत देश स्वतंत्र आहे, परंतु जनता परतंत्र आहे आणि कामगार वर्गाची परिस्थिती गुलामासारखी, आणि ही परिस्थिती आपल्या देशामध्ये आता आहे. आणि याच्यातून पुढं कसा मार्ग काढायचा हे सगळं कामगाराच्या नेत्यांनी, जनतेने. पण याचा आता कामगार संघटित न होण्याचे कारण मी तुम्हाला सांगितले. आणि बेकारीच्या काळामध्ये लोक नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करतात. जे काही थोड्याफार लोकांना नोकरी आहे, अरे आपण संघटना बांधली, नोकरी गेली तर त्याला ऑप्शन नसतो दुसरी कुठली. ह्या सगळ्या ज्या परिस्थितीमध्ये आपण सर्व आहोत. आणि जगातली आता जे काही आर्थिक अरिष्ट आहे, ते आर्थिक अरिष्ट प्रचंड आर्थिक अरिष्ट आहे, हे ज्याच्यातून मार्ग निघू शकत नाही असं आर्थिक. मी सांगताना एक मुद्दा राहून गेलो की जगातला प्रत्येक देश हा इंडेप्टेड आहे, म्हणजे कर्जावर घेऊन चालतो. उदाहरणार्थ अमेरिकेचं सगळं GDP हा 21 ट्रिलियन्स आहे आणि अमेरिकेवर कर्ज 23 ट्रिलियन्स आहे. आणि असेच कर्जबाजारी देश जे झाले होते त्याच्यामध्ये सिलोन आहे, त्याची काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. बांगलादेशची काय परिस्थिती माहिती आहे, नेपाळची काय परिस्थिती माहिती आहे, पाकिस्तानची काय. आणि तशीच परिस्थिती आफ्रिकेतल्या जवळजवळ 15-20 राष्ट्रांची. त्याच परिस्थितीमध्ये आपण आहोत. आपल्याला महागाई कंट्रोल करता येत नाही, आपल्याला ढासळणारा रुपया सांभाळता येत नाही. आता अग्निपथ सारख्या योजना आहेत, 3-4 वर्षाची नोकरी तुम्हाला काढून टाकलं जाईल, पुढं तुम्ही काय करायचं आम्हाला माहिती नाही. हे सगळी जी परिस्थिती आहे ती अत्यंत विदारक आहे. आणि त्याच्याकरता जनतेनं उठलं पाहिजे. कशा प्रकारे उठायचे आहे ते काळामध्ये ठरेल, पण जी परिस्थिती आहे ती अशी. आपण माझ्या पहिल्याच प्रश्नाला एवढं सविस्तर उत्तर दिलं, एवढं अभ्यासपूर्वक उत्तर दिलं की ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काम करत असताना इंटरनॅशनल देखील परदेशातील जी परिस्थिती आहे याच्या बाबतीतलं आपण आकलन जे आहे, आपला जो अभ्यास आहे आणि तो या सगळ्या परिस्थितीला पोषक आहे, ह्या परिस्थितीला मारक ठरतोय, हे सांगितल्याबद्दल खूप बरं वाटलं. आणि आता कसं आहे की तुम्ही ह्या क्षेत्रात, ह्या कामगारांच्या क्षेत्रात काम करण्याला जी काही सुरुवात केलेली आहे ती प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला, त्याचा उद्गम काय? मी मूळचा कोल्हापूरचा, शाहवाडी तालुका, उच्चत नावाचं गाव आहे. 1942 सालचा माझा काळ. स्वातंत्र्य मिळाला, 5 वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं. त्यामध्ये देशाची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे. शाळा नव्हत्या, रस्ते नव्हतं, काहीही नव्हतं. सुदैवाने माझ्या गावामध्ये शाळा सुरू झाली 48 साली, म्हणून मी शिकू शकलो. जर 48 साली ती शाळा सुरू झाली नसती तर काय झालं असं माहित नाही. श्रीकांत गावचा सरपंच झालो असतो. ही परिस्थिती. हा कष्टानं शिकायला मिळालं. नंतर मी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मलकापूरला शाळेत शिकलो. बऱ्यापैकी विद्यार्थी होतो. माझ्या बंधूंचं मला स्मरण करायला पाहिजे, ते गिरणी कामगार, हुशार मुलगा, याला मुंबईला आणूया आणि चांगल्या शाळेमध्ये घालू. पण भाऊ राहत होता बैठकीच्या याच्यामध्ये, म्हणजे एकाच रूममध्ये 10-20 लोक राहतात. मला आणला, परंतु राहण्याची सोय काय, चेंबूरच्या हायस्कूलमध्ये जातो. तर तिथल्या एका लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्याने किंवा कार्यकर्त्याने सांगितलं, त्यांचं नाव मी सांगू इच्छितो, सुमन कातरे. त्या कातरे. त्यामुळे ठीक आहे, हा हुशार विद्यार्थी आहे, आणखी याला आपण घरामध्ये राहायला देऊया म्हणून. तर माझं सगळं कॉलेजचं शिक्षण होईपर्यंत मी त्यांच्या घरी राहिलो. तो माझा आधार आहे. मला राहायला मिळालं मुंबईमध्ये.
हे माझं सगळं शिक्षण झालं आणि त्याच्यात सुद्धा की त्या कुटुंबाशी माझा जो मला तर मुलासारखं मानलं आणि त्यांची अशी इच्छा होती की मी त्यांच्याकडेच कायमच राहावं. मी तर तसं शक्य नाही झालं. आणि ह्या संबंध विद्यार्थी जसे शाळेत मी नोकरी पण करत होतो. म्हणजे माझं कॉलेजचं शिक्षण चाललं असताना मी रात्र शाळेमध्ये टीचरचं काम करत होतो. ते पैसे कमवायचे आणखी आपल्या महिन्याचा खर्च वाढवायचा अशा पद्धतीने. आणि या काळामध्ये 1960च्या दरम्यान एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं बॅकग्राऊंड होतं आणि त्याच वेळी गिरणी कामगारांच्या वगैरे चळवळी प्रचंड प्रमाणात व्हायच्या आणि नवीन नवीन कारखाने तयार होत होते. पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी होते, रस्ते बनत होते, इलेक्ट्रिसिटी विजेचं वगैरे हे सगळं संबंध वातावरण जे असं होतं ते लोकांना नोकऱ्या मिळतात परंतु नीट पगार मिळत नाही. आणि अशा ह्या कामगार चळवळीमध्ये आपण भागीदारी करावी असे संस्कार मला त्यावेळी झाले. त्यामुळे माझा ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर मिळून झाल्यानंतर मी कुठं नोकरी शोधायला गेलो नाही. मी स्टेट वे ट्रेड युनियनच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यावेळीचे आमचे नेते माझे वैचारिक गुरु कॉम्रेड S.K. विचार माझे वैचारिक आणि ट्रेड युनियनच्या कामातले गुरु कॉम्रेड यशवंत चव्हाण. माझे आणखीन एक गुरु आहेत ते म्हणजे कॉम्रेड यांच्या संस्कारामध्ये मी वाढलेलो आणि त्यांनी जे संस्कार केले त्याच्यामध्ये 1964 सालापासून आजपर्यंत माझं पक्षाचं आणि ट्रेड युनियनचं काम मी सलगपणे केलेलं आहे. 24/7 आणि 12 महिने काय हे असं मी काम करत आलेलं आहे. आणखीन त्या प्रेरणा त्या काळामध्ये या व्यक्तींच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. म्हणजे आपण कोल्हापुरातून जे मुंबईला आलात, मुंबईमध्ये आपलं जे बालपण म्हणजे तरुणपणातलं जे शिक्षण वगैरे पुढे झालं तर या संघटनेचेच कॉम्रेड संघट म्हणजे लाल निशाण मध्ये जे कार्यरत असलेली जी महनीय होती लिमये सारखी जी व्यक्ती होती त्यांचा आपल्यावरती प्रभाव झालेला आणि त्याच्यातूनच आपण एवढा प्रदीर्घ प्रवास आणि तो सातत्याने तुम्ही ठेवला. म्हणजे इकडे तिकडे नोकरी न करता तुम्ही सांगितलं की डायरेक्ट मी त्या कार्यालयात गेलो आणि तिथूनच तुमची सुरुवात झाली. त्यामुळे अनेक माणसं अनेक क्षेत्र बदलत असतात आणि हा तुमचा अनुभव गाठीशी स्तुत्य मानला पाहिजे की कुठेही न जाता तुमचं तारुण्य त्याच्यामध्ये तुम्ही वाहिलंय आणि अद्यापर्यंत ते त्याच्यामुळे समाजाला एक वेगळीच चेतना एक प्रेरणा निश्चितच आहे. पण साहेब मला असं म्हणायचं की असे अनेक लढे झाले म्हणजे तुमच्या नजरेसमोर संयुक्त महाराष्ट्र झालं आणि त्यावेळेस अनेक पंचवार्षिक योजनेमुळे उद्योगधंदे वाढत होते. कामगारांचं म्हणजे त्यावेळेला प्रायव्हेट मला असं वाटतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणं खूप चढावड लागायची कारण तिथे भरपूर पगार असायचा आणि इतर क्षेत्रामध्ये कमी पगार असायचा. त्यामुळे इंडस्ट्रीज जी होती जे उद्योग होते ते मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि तुम्ही अशा पद्धतीने कार्य कामगारांसाठी जे काम करत होते तर अशा अनेक आंदोलनं तुम्ही केली असतील परंतु एक कोणतं तरी असा अविस्मरणीय आंदोलन कोणतं वाटतं तुम्हाला की ते तुमच्या लोकांना म्हणजे जनतेला तुम्ही सांगू इच्छिता की असं मोठं कोणतं आंदोलन आहे? बघा याचं उत्तर मी देतो तुम्हाला. पण 1964 पासून त्या काळामध्ये इंडस्ट्री खूप वाढत होती आणि त्या काळामध्ये सर्व श्रमिक संघ नावाची जी संघटना आमची त्या युनियनचे पदाधिकारी होते आणि शेकडो कारखान्यातल्या कामगारांची कामं बोलत होती. त्यावेळेचा काळ संघर्षाचा काळ होता. लोक युनियनाइज व्हायचे, आंदोलन करायचे, चळवळी करायचे. त्या काळामध्ये संप पण भरपूर व्हायचे. लोक आपली परिस्थिती सुधारून घ्यायचे. हा काळ राहिला 1980 सालापर्यंत आणि इंडस्ट्री वाढत होती. नंतर इंडस्ट्री वाढायची थांबली आणि जगातल्या भांडवलदार वर्गाने देशातल्या भांडवलदार वर्गाने इंडस्ट्री न वाढवता जास्त प्रॉफिटच्या शोधामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये ते
आणि हे सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असताना जगातल्या भांडवलदार वर्गाचे प्रमुख निक्सन अमेरिकेचे प्रेसिडेंट, नंतर कोहेल जर्मनचा चान्सलर आणि मार्गारेट थॅचर त्या इंग्लंडमधल्या लंडनमधल्या भांडवलदारांच्या पोटाने देशाच्या पंतप्रधान होत्या. या तिघांनी मिळून एक नवीन धोरण आहे आणि त्याला आपण पॉप्युलरली खाऊजा धोरण म्हणतो. खाजगीकरण, जागतिकीकरण, खाऊ आणि उदारीकरण. या तिन्हींचा अर्थ काय होता हे कळलं की आपल्याला पुढल्या परिस्थितीचं उलगडा होतं की जागतिकीकरण म्हणजे आमच्या देशातला पैसा आम्हीच आमच्या देशातच खर्च करू, याच्या पलीकडे जाऊन जगात आम्ही कुठेही व्यवहार करू, हे धोरण पुढं. उदारीकरण हा शब्द जो आहे त्याला खरं इंग्लिशमध्ये शब्द आहे डिरेग्युलेशन. डिरेग्युलेशनचा अर्थ कुठले नियम लावायचे नाहीत, मालक वर्गावर कुठले नियम लावायचे नाही, तुम्ही काहीही पगार द्या, काहीही करा. डिरेग्युलेट करा, निर्नियंत्रीकरण. उदारीकरण हे एक्झॅक्ट त्याचं भाषांतर होत नाही. खाजगीकरण धोरणच घेतलं होतं की सरकारचा उद्योग करणं हे काम नाही. इट्स नॉट बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट टू डू बिझनेस. हे धोरण पुढे आलं आणि त्याच्यात आणखीन एक कलम होतं की कामगार संघटना ह्या त्रासदायक आहे. देशाच्या प्रगती, कारखान्याची प्रगती, भांडवलदाराची प्रगती व्हायला अनुकूल, योग्य नाही. दे आर इलिजिटिमेट. आणि पुढे त्याने जे वाक्य लिहिलेलं आहे त्यांच्या धोरणामध्ये ते डिस्टर्ब इक्विलिब्रियम ऑफ सप्लाय अँड डिमांड. म्हणजे हे धोरण आलं की सप्लाय अँड डिमांड हे धोरण कामगारांना लावण्यात आलं. म्हणजे कामगार जर जास्त असले कमी पगारात काम करा, कमी असले तर त्यांना बार्गेन करता येतं. म्हणजे सप्लाय अँड डिमांडच्या खेळामध्ये कामगार वर्गाला ढकललं गेलं. आणि 1981 साली जो गिरणी कामगारांचा संप झाला त्यावेळी जागतिक धोरण हे मोठे कारखाने बंद करायचे, डिसमॅन्टल करायचे मोठे कारखाने. कारण मोठ्या कारखान्यातले कामगार संघर्ष करतात, संप करतात, चळवळ करतात, ते मोठं राहूच द्यायचं नाही. त्यावेळी तो पहिला प्रयोग जो भांडवलदार वर्गाने केला तो गिरणी धंद्यात मुंबईमध्ये केला. असं काही लोक म्हणतात की दत्ता सामंताच्या हट्टी स्वभावामुळे हा संप लांबला, अजूनही चालू आहे. तुम्ही बोललाय हे खरं नाहीये. खरं हे आहे की मुंबईमध्ये संप झालेला होता. अहमदाबादच्या गिरण्या का बंद पडल्या, कोइंबतूरच्या का बंद पडल्या, कानपूरच्या का बंद पडल्या, विदर्भातला का बंद पडल्या? त्या बंद पाडायचं हे धोरणच ठरलं होतं. आणि ते त्यांनी मग त्या पॉवरलूम सगळीकडे सुरू झाले. सोलापूर, इचलकरंजी, माधवनगर, मालेगाव इथं कारखाने बंद केले. इकडे मुंबईमध्ये आहे नागपाड्याला वगैरे फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी. आणि त्याच्यामध्ये हाही येतो होता. इथल्या गिरणी कामगाराला 8 तास काम आणि बऱ्यापैकी पगार मिळत होता. तर ते काम जर पॉवरलूम मध्ये गेलं तर कितीही त्यांचं शोषण करा. एका छोट्या कारखान्याच्या गाळ्यामध्ये 3-4 पॉवरलूम्स व्हायचे. त्याच्यात सुद्धा एक पॉवरलूम मालकाच्या नावाने, दुसरा बायकोच्या नावाने, तिसरा भावाच्या नावाने, चौथा कुत्र्याच्या नावाने. त्यामुळे त्या कामगाराला त्याचा मालक होऊ नये. दर 3 महिन्यांनी हे चेंजेस करेल. हे एक सुरू झालं जे कामगारांचं कंत्राट इकॉनॉमी. आणखीन 80 सालानंतर जी प्रक्रिया सुरू झाली ती VRS ची झाली. मग आम्ही तुम्हाला चांगले पैसे देतो, तुम्हाला कामातून मुक्त. बऱ्याच प्रमाणामध्ये कामगाराला बळी पडले. याची मोठी रक्कम दिसल्यानंतर आपण त्याची जीवन भागू असं म्हणून त्यांनी VRS स्वीकारले. त्या VRSनं सुद्धा भांडवलदार वर्गाचं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी CRS लावली. CRS याचा अर्थ कंपल्सरी
VRS व्हॉलंटिअर रिटायरमेंट आणि CRS म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट. हजारो कारखाने बंद झाले आणि मग हे हजारो कारखाने बंद झाले म्हणजे ते बंद झालेच नव्हते. हे कारखाने चालू होते. VRS आणि CRS मध्ये हजारो लोकांना काढलं आणि त्या ठिकाणी कंत्राटी घाललं. म्हणजे कंत्राटी धोरणाचा जो प्रश्न आहे तो 1980 पासूनचा. व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट वर्क? कॉन्ट्रॅक्ट वर्क याचा अर्थ चीप लेबर, स्वस्त कामगार. कॉन्ट्रॅक्ट लेबर याचा अर्थ की ज्याला संघर्ष करता येणार नाही, मागणी करता येणार नाही आणि कधी हायर अँड फायर करून त्याला काढून देण्यात येईल. की तिथून ती सुरुवात झाली 1980 सालापासून. आणि आता तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम इज सो रॅम्पंट, इतकी ते सगळीकडे आहे. आणि आता VRS फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट आल्यानंतर युनियनायझेशन इज नॉट पॉसिबल, अजिबात शक्य नाहीये. तर मी सुरुवातीला म्हटल्यानंतर लोक आपल्या नोकऱ्या कमी पगारातल्या सांभाळतील की जास्त पगारावर मागतील. आणि अशा वेळी ज्यावेळी कामगारांची संख्या जास्त आणि नोकऱ्या कमी असतात त्यावेळी ते पगारमान खाली 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 घसरत जाते. आणि ती परिस्थिती तुम्ही किमान वेतन जर मागितलं तर माणूस सांगू शकतो जातो दुसरा तयार आहे याच्यापेक्षा 2000 रुपये कमी करून. तर तो मनुष्य म्हणतो अरे आहे ते काय. आता हे जे सोसायटीचे वॉचमॅन वगैरे नोकरी करतात, एखाद्याने जर सांगितलं मला किमान वेतन द्या त्याला हटवून दिलं जाईल, कारण त्याच्यापेक्षा आणखी 2000 कमी मध्ये. ही परिस्थिती ज्याला स्पायरलिंग डाऊन म्हणायचं, म्हणजे पगाराचा ढासळ खूप कमी होत जाईल. आणि विशेषतः बेकारीच्या कामामध्ये आणि नवीन नोकऱ्या ज्यावेळी निर्माण होत नाही त्यावेळी लोक आहेत त्याच्यात ते गमवू इच्छित नाही. आणि चळवळी न उठण्याला जे कारणीभूत आहे की इथं कुठल्याही कारखान्यातल्या कामगारांनी जर ठरवलं कंत्राटी कामगार आम्हाला चळवळ करायची, आम्हाला काहीतरी मागायचं आहे, द मोमेंट जे काही मालकाला कुणकुण नव्हते त्या कंत्राटदारासह कंत्राटी सर्व कामगारांना हटवून नव्हतं. आणि असा किती कामगार वर्ग आहे ज्याला कामगार कायदे आणि संघटित क्षेत्र आपण म्हणतो ते 6% पण नाही. आणि 94% कामगार असंघटित क्षेत्र आहे. पण आता 6% जे संघटित क्षेत्र होतं त्याच्यात जी कंत्राटी पद्धत आहे ती सुद्धा प्रचंड आहे. समजा गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंटचा जो नोकरी वर्ग आहे त्याच्यामध्ये कंत्राटी पद्धत वाढायला लागलेली आहे. आरोग्य खात्यातली कंत्राटी पद्धतीच्या बाबतीमध्ये बातम्या येत असतात. म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये असंघटित कामगार हा नवीन एक क्रम सुरू झालेला. त्याला म्हणायचं मी गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये काम करतो, पण तो काम कशा पद्धतीने करतो, गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत काय जे वेस्टेज असतील त्याप्रमाणे नाही करत, कमी पगारावर काम करतो. म्हणजे या देशातला 94% कामगार असंघटित क्षेत्रामध्ये आणि त्या 6%तले लोक सुद्धा असंघटित कंत्राटी पद्धतीमुळे झालेले. त्यामुळे कामगार चळवळ फार मोठी आहे असं नाही. कामगार चळवळ निर्माण व्हायला एक नवीन प्रकाराने काही चळवळ सुरू करण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट ह्या विविध प्रकारच्या युनियन्सने एकत्र यायला पाहिजे. निघणारे प्रश्न तयार होतात. कामगार वर्गात जगातील कामगारांवर एक व्हा म्हणत असताना ते CPI CPM एकत्र काय येत नाही प्रश्न आहे. त्यांच्या ज्या कामगार संघटनेत आहे ऐकटाक आणि सुटू त्या एकत्र काय येत नाही. ह्या जर एकत्र झाल्यात अनेक कामगार संघटना त्याच्यामध्ये सम्मिलित होती आणि देशामध्ये एकच एक कामगार केंद्र झाल्याशिवाय हे अलग अलग प्रत्येक युनियननी काही प्रयत्न करून प्रश्न सुटणार नाही. सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि पक्षविरहित म्हणजे हे कामगार चळवळ ही राजकारण्यांच्या प्रभावातून मालकांच्या प्रभावातून पक्षांच्या प्रभावातून आणि गव्हर्नमेंटच्या प्रभावातून मुक्त होत.
आणि त्यांनी एकमेव एक मध्यवर्ती केंद्र उभारून चळवळी करण्याची आत्ताची गरज आहे. नाहीतर आत्ता ट्रेड युनियन चळवळ कोमामध्ये गेलेली आहे. आणखीन काही वाईट म्हणजे ट्रेड युनियन लीडर्स समोर दिसणार नाही. हे नव्याने काही उपक्रम सुरू करण्याची गरज आहे. आणि इकडं तर संघटना नाहीत, मागण्या करता येत नाही, गुलामीची अवस्था आहे. तिकडं सगळी परिस्थिती बिघडते, महागाई वाढते, बेकारी वाढते, रुपया ढासळतो, आणखी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होत चाललेलं आहे. अशा अत्यंत इतिहासातल्या एक अत्यंत मोठ्या अरिष्टमय परिस्थिती, असे यापूर्वी किती प्रसंग आले असतील मी सांगू शकत नाही. पण आताची जी परिस्थिती आहे ती अत्यंत अरिष्टमय. आणखीन जे कोणी ते परिस्थिती बदलवू इच्छित आहे त्यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता. त्याने एक वेगळा विचार या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे आपला देश हा घटनेने सगळ्या जाती धर्मांना घेऊन चाललेला हा आपला देश आहे आणि सुस्थितीत चाललेला देश आहे. तर आता सध्याची परिस्थिती पाहता त्यांचा जो नारा हिंदुत्वाचा, तर कामगार आणि हिंदुत्व, जर कामगारांचे प्रश्न धसास लावायचे असतील तर तिथे हिंदुत्व काय कामाला, कारण कामगार म्हटल्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये येणार आहेत. मग हिंदुत्वाचा नारा देऊन कामगारांचे प्रश्न कसे सुटतील, तर तुम्ही त्याच्याकडे कसे बघता, तुमचा बघण्याचा व्ह्यू काय आहे? हे बघा, भाजपाचं जे राज्य आहे म्हणजे सत्तेवर आहे, ते सत्तेवर येताना त्याने हिंदुत्वाचा भांडवलदार वर्गाने यांना जी मदत केलेली आहे ती जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी यांनी या दोन गोष्टी केल्या. एक हिंदुत्वाचा पुरस्कार केला, म्हणजे हिंदू मुस्लिम असं डिवाइड तयार होतं, जाती जातीतला डिवाइड तयार होतं, जनतेला एकत्र येऊ द्यायचं नाही हा त्याच्यातला उद्देश. आणि लोकांना नेहमी भावनात्मक आवेगामध्ये ठेवायचं आणि जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत, इथं आता हिंदुत्व म्हटलं की आपण महागाई विसरतो, बेकारी विसरतो, भ्रष्टाचार विसरतो. ही जनतेमध्ये एक फूट पाडण्याचा आणि जनतेला काहीतरी वेगळ्या मार्गाने न्यायचा हा प्रयत्न. तर हिंदुत्व वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे एक शस्त्र आहे लोकांच्याकडे फूट पाडण्याची, आणि त्याचा ते अंमलबजावणी करतायत. त्यांना बऱ्यापैकी यश मिळालेले आहे आतापर्यंत. त्याच्यामध्ये मग बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सेक्युलरिझम आपल्या घटनेच्या प्रेअम्बलमध्ये लिहिलेलं आहे. तर त्याला तिलांजली दिली जाते आणि ही परिस्थिती आणखीन बिघडत त्या हिंदुत्वामध्ये स्पर्धा लागलेली आहे. परखड हिंदुत्व, आक्रमक हिंदुत्व, सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे याच्यातून मानव मनुष्य जातीची आहे आणि प्रत्येक माणसाकडे मनुष्य म्हणून पाहिलं पाहिजे. त्याच्या जातीचा संदर्भ घेऊन किंवा धर्माचा संदर्भ घेऊन आता काम नाही. हे आपल्याला करायला पाहिजे, करणं आवश्यक. जोपर्यंत जनता धर्म जात याच्यातून मुक्त होऊन आपल्या प्रश्नावर एकत्रित येत नाही तोपर्यंत असे धर्मांधवादी शक्ती हा प्रयोग करत राहणार. पाटील साहेब, आपण बऱ्यापैकी आम्हा सगळ्यांना कामगार क्षेत्राचं अस्तित्व याच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली. आमच्या जनता एक्सप्रेस वृत्तवाहिनी आणि दैनिक प्रजासत्ताक जनतातर्फे आणि सर्व बांधवांतर्फे, जे कोण पाहत असतील ऐकत असतील त्या सर्वांतर्फे आपल्याला उत्तरोत्तर शुभेच्छा व्यक्त करून आजची मुलाखत संपली. आपण इथे आलात, खूप आनंद वाटला. असं सहकार्य असू द्या. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.